नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आणि शिवसेनेच्या गोटातून आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। उद्धव साहेब यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी एक महत्त्वाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचं बळ या ठिकाणी वाढल्याचं निश्चितच बोललं जात आहे। मित्रांनो, कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून पक्षप्रवेश केला आहे आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर उद्धव साहेब यांचे कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंट बॉक्समध्ये उद्धव साहेब लिहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। मित्रांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेब यांची शिवसेना फोडली आणि त्याचे पक्षचिन्ह देखील पळवलं आणि पक्षाचं नाव देखील पळवलं, त्यावेळेस मुंबईच्या राजकारणातून असो किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून असो उद्धव ठाकरे हे संपले आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे असं देखील त्यांना संबोधलं गेलं। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी कामगिरी त्यांनी केली आहे ती अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी झालेली आहेत। अक्षरशः एकनाथ शिंदे यांना मुंबईकरांनी नाकारले आहेत आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून या ठिकाणी मुंबईकरांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे या उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आता अनेक या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे। एक महत्त्वाचा पक्षप्रवेश नागपूरमधून या ठिकाणी झालेला आहे। नागपूरमधील रामकृष्ण लांडे यांनी त्यांच्या सहकार्यासह त्यांच्या कार्यकर्त्यासह उद्धव सेना यांच्या पक्षामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश केला आहे। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचं शिवबंधन बांधून यावेळी पक्षात स्वागत केलेलं आहे। या पक्षप्रवेशाच्या वेळी सचिव विनायक राऊत, आमदार सिद्धार्थ खरात आणि इतर पदाधिकारी तसेच तमाम शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे निश्चितच नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बळ या ठिकाणी वाढताना दिसून येत आहे। तर मित्रांनो, या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।